कोडोलीमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या निवृत्त मुख्याध्यापकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे वाठार बोरपाडे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत निवृत्त मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे कोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोडोली येथील गणेश पार्क परिसरात राहणारे अविनाश समुद्रे हे कोडोली येथील चर्च कौन्सिल शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते दररोजप्रमाणे आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान कोडोली हायस्कूल समोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे अंधार असल्याने अपघाताची माहिती तात्काळ कोणाच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे त्यांचा मृतदेह काही काळ घटनास्थळीच पडून होता. घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. अधिक तपास कोडोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन मसुडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अविनाश समुद्रे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोडोलीसह परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. केके न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम